महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही केळीच्या प्लॉटमध्ये आहोत। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने केळीची पानं जी आहेत ती पिवळी झालेली आहेत। हे पहा, तर केळीला रोग आलेला आहे। तर ह्या रोगाचं नाव आहे येलो सिगाटोका। आपण बघू शकता ह्या पद्धतीने हा रोग आलेला आहे। रोग सुरुवातीच्या स्टेजला ह्या पद्धतीने असतो। ह्या पद्धतीने पानं पिवळी होतात आणि ह्या पद्धतीने स्पॉट येतो। नंतर हा रोग वाढल्यानंतर ह्या पद्धतीने पिवळं होतं पान कंप्लीट, आणि रोग जास्त झाल्यानंतर ह्या पद्धतीने पान वाळून जाते। आपण बघू शकता। तर हा रोग खूप फास्ट जोरात पसरतो प्लॉटमध्ये। तर हा रोग आल्यानंतर आपण रोगाचे कंट्रोल करणे खूप महत्त्वाचे आहे। येलो सिगाटोका कंट्रोलसाठी आपण जे येलो सिगाटोका झालेले पानं असतात ती आपण काढावीत। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर येलो सिगाटोका झालेली पानं जी आहेत ती आपण काढावीत। हे बघू शकता, हे पान आहे, हे पण पान आहे, हे आपण काढावेत। आणि दुसरी गोष्ट, केळीचे सकर्स म्हणतो आपण, हे पहा, हे आपण वेळेत काढावेत। 15 दिवसाला एकदा ह्या पद्धतीने आपण वेळेत आपण काढावेत। आणि केळीमधलं तण जे आहे ते पण आपण वेळेत नियोजन करावे। तर ह्या गोष्टी केल्यानंतर हा रोग आपण कंट्रोल किंवा मॅनेजमेंट करू शकतो। आणखीन एक गोष्ट की पाऊस आल्यानंतर किंवा पाणी सोडल्यानंतर, पाणी आम्ही दिल्यानंतर केळीमध्ये कुठेही पाणी थांबता कामा नये। थांबत असेल तर ते आपण व्यवस्थित ड्रायनेज काढावं, म्हणजे प्लॉटमधून पाणी बाहेर काढावं। त्यानंतर आपण केमिकल ट्रीटमेंटमध्ये कार्बानडिझियम 0.1% ही फवारणी घ्यावी, किंवा प्रोपिकोनोझोल 0.1% ही फवारणी घ्यावी, किंवा मॅनकोझेब 0.25%। रोग जर सुरुवातीच्या स्टेजला असेल तर एका फवारणीमधून ते कंट्रोल करू शकतो आपण। नाहीतर रोग वाढलेला असेल तर 2 फवारणी आपल्याला घ्याव्या लागतील। 2 फवारणीमधला अंतर आपण 15 दिवसाचा ठेवावा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 2 केळीमधला अंतर 6 फूट असावा। तुम्ही केळीची लागण करत असाल तर केळीमधला अंतर व्यवस्थित ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। अंतर कमी असेल तर हा रोग खूप फास्ट केळीमध्ये पसरतो। तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवावेत आणि हा रोग कंट्रोल करावा। तर हा रोग कंट्रोल केला नाही तर खूप नुकसान होते। कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की केळीची पानं खूप महत्त्वाची असतात। तर हा रोग डायरेक्ट पानाला येत असल्याने फोटोसिंथसिस, जे सूर्यप्रकाश घेऊन पान जे अन्नद्रव्य तयार करते किंवा जी शक्ती तयार करते ती नाहीशी होते। कारण हे पान, रोग आलेलं पान ऑटोमॅटिकली खराब होते। हे बघू शकता आपण। तर हा रोग वेळेत कंट्रोल करणे खूप महत्त्वाचे आहे। तर आपण बघू शकता ह्या पद्धतीनं हा रोग इथं आलेला आहे। आम्ही ह्या रोगला ही ट्रीटमेंट घेणार आहोत। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।